अपेक्षा करते सर्व मस्त. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली. सर्व श्री स्वामी समर्थ. त्या पहिले स्कूलला सोडून येते आणि नंतर बाकीचं रुटीन शेअर करते. सकाळचं सगळं झालं आहे. अनुच्या पप्पांना बँकेत काम होतं, त्यामुळे आज त्यांनी सुट्टी घेतली आहे. सुट्टी म्हणजे घेतली नाही, प्रिन्सिपल असल्यामुळे काही सुट्टीचं काही हे नाही. बँकेत वगैरे अजून मीटिंग वगैरे आहे, त्यामुळे मग थोडंसं त्यांचं काम आहे. ते गेले आहे बिरवाडीमध्ये. अनु काय ते की तुम्ही लेता का? तुम्हाला मी 5 कॉइन देते माझी गल्ल्यातून. गल्ल्यातून 5 कॉइन देते आणि मला दे ना पैसे. मला खाऊ आणायचं आहे, ते तुझ्या गल्ल्यातून पैसे. मोठी झाली तर गल्ला फोडला ना, मग तुला दिन पैसे. ठीक आहे, चालेल. खूप जा आता स्कूलला. हां, बाय बाय. हा बाय. थांब अनु. चला आता अनुला स्कूलला सोडून येते आणि मग भेटते. 2 दिवसापासून हा पाऊस सुरू आहे. अजून तर काही थांबला नाही. कपडे वगैरे बिलकुल सुकत नाही आहे. आता काय ॲडजस्ट थोडंफार करावं लागेल, कारण कोकणामध्ये राहायचं म्हणल्याच्या नंतर असं ॲडजस्टमेंट तर प्रत्येक वर्षी पावसाळ्यात करावंच लागतं. तर सकाळ सकाळ छान असं शेवायचा भात केला होता. शेवायचा भात खाल्ला आणि नंतर आता अनुला स्कूलला सोडून येते. किती वाजलेत? किती वाजलेत? 10 वाजलेत. 10. 7:30 वाजले. घर वगैरे सगळं आवरलं आहे. चला, गुड मॉर्निंग. तर बघा सकाळ सकाळी ना आंघोळ वगैरे सगळं बाकी आहे, पण पाऊस आता कोकणामध्ये खरंच खूप जास्त सुरू आहे. आणि इकडचा पाऊस म्हणजे डेंजर. म्हणजे पाऊस थांबायचं नावच नाही घेत अजिबात. 5 मिनिट पण थांबत नाही. आणि ऊन तर कसलंच येत नाही. 3 महिने पाऊस असते ना, मला वाटते 3 महिने. तर बघा आता कपडे वगैरे सुकायचं परत टेन्शन. पण जोपर्यंत पाऊस येत नव्हता तोपर्यंत असं वाटत होतं की कधी येईन पाऊस. आणि आता पाऊस येतो तर असं वाटतं, म्हणजे नाही बरं का, 4-5 दिवस नाही वाटायचं की जाऊ दे, नको येऊ दे पाऊस. पण नंतर मग कंटाळा येईन पावसाचा. खूप जास्त डेंजर असते इकडचं कोकणातलं पाऊस. तर आता पण सुरू आहे. सकाळचे 8च वाजले आहेत. हो ना, आता स्कूलला जायचंय ना, तरी पण पावसाचं इकडे स्कूलला जावं लागतं. म्हणून ॲक्च्युली कारण होतं की आम्हाला स्कूलला नाही टाकायचं म्हणून पाऊस दाखवते. आता एवढं काही दिसत नाहीये कॅमेरामध्ये, तेवढं रेकॉर्ड येत नाही, पण रिमझिम कंटिन्यू चालू असते. आणि जोराचा एक आता 4-5 वेळा येतो दिवसातून. हे छान ग्रो झाले. अनु काय चाललंय तुझं? गाईजला दाखवते तुझी खेळणी. लाजाळू. अरे लाज, हे काही काकडले काय पावसाने? लाज थोडंसं लाजलं. काकडलं काय पावसाने? याला पाणीच नाही भेटलं. 2 दिवस झालं मी पाणीच नाही घातलंय. काय झाडांकडे पण दुर्लक्ष माझं. हे आणलं होतं, छान फुटलंय. कढीपत्ता पण बघा छान ग्रो झालाय. मॉर्निंगचा व्ह्यू कोकणातला. पप्पा गेले आहेत स्कूलला, कारण इकडं उन्हाळा खूप जास्त डेंजर होता. आणि 2 दिवस झालेच फक्त पाऊस सुरू झालाय 21 तारखेपासून. त्यामुळे मग 30 तारखेपर्यंत त्यांना सकाळी शाळा आहे. मग आता गेले आहेत, कारण दुपारच्या नंतर ऊन लागतं भरपूर. त्यामुळे मग सकाळची शाळा होते. आता ते गेले आहेत. आता सकाळचं पटकन सगळं आवरून घेते. आणि परत 11 वाजता स्कूलला पण सोडवायचं आहे. चलो लेट्स गो. डेली शाळा असली म्हणजे कसं 10 वाजेपर्यंत सगळं माझं स्वयंपाक वगैरे, भांडे कुंडी, अजून कपडे वगैरे, आंघोळ वगैरे सगळं झालेलं असते 10 वाजेपर्यंत. पण असे सकाळी शाळा असलं की दिवसभर माझं काम चालू असतं. आता सकाळी आम्ही त्यांना 7 वाजता मी पाठवलं चहा नाश्ता वगैरे करून. परत मी झोपले. परत आता 9 वाजता आम्ही उठलो आहे. 9 वाजता उठून आता अनुचा चहा तर नाही अनु पीत, लहानपणीपासून कधीच नाही चहा पीत. तिला दूध आणि बिस्किट देते सकाळचं. कधी उत्ताप्पा वगैरे असं करते, पण जर कंटाळा आला तर इन्स्टंटमध्ये दूध आणि बिस्किट, मग हे बेस्ट ऑप्शन आहे. मग तिला दूध बिस्किट आता इथं देत आहे. दुधामध्ये पहिल्यांदा थोडी साखर मिक्स केली होती, आता थोडंसं बॉर्नव्हिटा मिक्स करते. म्हणजे तिला प्यायला पण असं बरं वाटतं. ती हार्डली 7-8 बिस्किटं खाते, जास्त नाही खात. आणि त्याच्यानंतर मग काय दूध पिऊनच घेते, त्यामुळे सगळं हेल्दी आहे.
बघू शकतात हॉलमध्येच आम्ही सध्या झोपत आहे, कारण गरमी खूप होती त्यामुळे मग फॅन बेडरूममधला फॅन थोडासा खराब झाला आहे, म्हणजे चालू आहे पण त्याचा आवाज इतका येतो की झोपच येत नाही रात्रभर. त्यामुळे मग आम्ही ते हॉलमध्ये झोपत आहे. त्यामुळे सोफ्यावरचं सगळं खाली घेऊन मग सोफ्यावर, म्हणजे मी असा हा DIY सोफा आहे, म्हणजे मी घरीच बनवला आहे. त्यामुळे मग त्यावर असे गोधडी म्हणजे ब्लँकेट्स वगैरे असं टाकते मी, कारण तेवढंच मऊपणा येतो. मग त्यावरचं सगळं आता आम्ही खाली टाकतो आणि मग खाली निवांत छान झोपतं. चटई नाही ॲक्च्युली आणायची होती गावावरून, पण काय लक्षातच नाही येताना आणायची. मग हे ब्लँकेट वगैरे मस्तपैकी छान DIY सोफा माझा कसा झाला आहे. मी तुम्हाला मागे पण एकदा सांगितलं होतं, खूप जणांच्या कमेंट आले होते की कसा बनवला. तर एक कपाट होतं, तर ते कपाट उलटं टाकलं आणि मग त्याच्या खाली गोण्या वगैरे टाकल्या, मग ते छान असं बनलं. तर इथं मिस्टरांचं आहे ना शाळेतलं थोडंसं सामान आहे, ते ॲक्च्युली ती गाडी इथंच आली होती, तर ही न्यायचं आहे. आता कधी नेतात ते काय माहिती, थोडं मोकार पसारा माझ्या घरामध्ये मला बिलकुल आवडत नाही, पण काय आता थोडे दिवस ते म्हणले 1-2 आठवड्यामध्ये नेतो मी ते सगळं शाळेमध्ये. तर इथे बेडरूममध्ये आले. बेडरूममध्ये तर कोणच झोपत नाही, आम्ही सगळे हॉलमध्ये झोपतो. तरी पण बेडरूम खराब झाला आहे, कारण दिवसभर आणू इथंच खेळते. रात्री मला इतका कंटाळा आला होता सगळं आवरायचं, चला म्हणलं नंतर आवरूया. आणि बेडरूममध्ये काही खराब नसतं एवढं, फक्त बेडशीट नीट करायची, झालं छान होतं आहे लगेचच. नंतर गॅलरीमध्ये आले. गॅलरीमध्ये थोडंसं झाडांना पाहिलं की कसं काय पाणी वगैरे चेक करावं लागतं, कारण ऊन पण भरपूर होतं. आता समजा पडतोय पाऊस, पण ऊन पण भरपूर होतं ना, त्यामुळे मग सगळं पाणी शोषलं जात होतं. त्यामुळे मग इथे झाडांना वगैरे पाहिलं. नंतर चला म्हणलं स्वयंपाकाला लागावं लगेचच, कारण नंतर मग खूप घाई होते. थोडं प्रिपरेशन जरी केलं ना तरी पण नंतर मग थोडासा टाईम सापडतो आपल्याला, किंवा मग घाई होत नाही. तर इथे पीठ मळून घेतलं होतं, मग भिजायला त्याला टाईम लागेल. तोपर्यंत म्हणलं भेंडी पण चिरून घेऊया, म्हणजे कसं सुकी थोड्या वेळाने केले ना, भेंडी आधीच चिरून ठेवायची, मग थोड्या वेळाने केल्याच्यानंतर सुकी चांगली लागते, म्हणजे सुकी होते. नाहीतर मग ती सगळं चिकट होते, कारण आपण धुतो आणि नंतर लगेचच मग भेंडी करतो, त्यामुळे मग ती चिकट होते. त्यामुळे ना जर का तुम्हाला टिफिनला करायची असेल तर मग आदल्या रात्रीच तुम्ही भेंडी कापून ठेवत जा फ्रीजमध्ये, कारण ती एकदम सुकी छान होते खरंच भाजी. ही एक टिप तुमच्यासाठी. आदल्या रात्रीच मी तर नेहमी मला करायची असेल तर आदल्या रात्री मी करून ठेवते, कारण ती एकदम छान सुकी होते. तर पाऊस बघा, पावसाचं आगमन परत झालं आहे. काय सांगायचं, इतका पाऊस आहे ना, बेमाप पाऊस आहे. पण आता मी व्लॉग हा उशिरा एडिट करते. 3-4 दिवस सलग पाऊस होता, पण आता थोडासा उघडला आहे. बरं जास्त पाऊस येतोय की अनु इकडे. थंडी खूप सुटली आहे आणि त्यामुळे मग पूर्ण पॅक झाली आहे ना अनु, पॅक झाली पूर्ण. आता जस्ट उठले. आज तर काय शाळेला सुटली, कारण कालच्यापासून पूर्ण दिवस पाऊस चालू आहे. कालचे कपडे पण तसेच आहे, अजिबात एवढे पण सुकले नाही आहे, कारण थांबलाच नाही पाऊस. 1-2 मिनिट पण थांबला नाही आहे कालच्यापासून पाऊस. आणि आता इथून पुढे असंच होणार आहे. सगळे कपडे तसेच आहेत, सुकले पण नाही बिलकुल. उलट काल हे 4 वेळा भिजून आले. महाडला गेले एकदा, अजून एकदा भिजून आली, आणि रात्री हॉटेलला जेवायला गेले तेव्हा पण भिजून आले. अनु मला कपडे घाल फुल कशावाले खिस्यावाले बोलत होते. तूच म्हणले ना फोटो काढ म्हणून. चल ना इथे थांब उभा, फोटो काढते. कसा फोटो काढायचा सांग. व्हिडिओ नाही, फोटो कसा काढायचा. सेल्फी. मग तू काढ, धर सेल्फी. सेल्फी तर तू काढतात ना. खिशात हात घालून थांब ना. इकडे बघ आता, तसा काढायचा काय. अगं बे पाय बे बघ नखरे. हे चिकन वडे आहेत. आता हे चिकन नाही यामध्ये काही, त्यामुळे मी खाल्ले, कारण मी पूर्ण व्हेजिटेरियन आहे. तांदळाच्या पिठाचे आणि भाताचे असतात ते. माझ्या फ्रेंडने मला दिलं आहेत, कोकणातले एकदम स्पेशल आहेत. पाऊस पडला की कोकणामध्ये हे करतात, म्हणजे करतातच, त्यामुळे तिने मला दिले आहेत छान असे गरमागरम. आम्ही खाऊन घेतले. चला मग आजचा हा छोटासा व्हिडिओ मी इथेच एंड करते. प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू मग उद्या. बाय.